ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर कलम 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत। भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या वाहनांवर दगडफेक झाल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला होता आणि गंभीर गुन्हे दाखल केल्यामुळे भूसंपादन होऊ देणार नाही अशी भूमिका आता गावकऱ्यांनी घेतली आहे। तर जमिनीच्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळेंनी थेट आव्हान दिले। पोलीस बंदोबस्तात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असताना पारगाव कुंभारवेस गावातील लोकांनी निदर्शनं सुरू केली होती। त्याच वेळी एका वृद्ध महिलेचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। परिणामी अधिकाऱ्यांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली, तेव्हा पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। त्यानंतर आंदोलनकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रश्नी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ग्रामस्थ आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली। भूसंपादन थांबवत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केलं। तसंच शेतकऱ्यांना जमीन न देण्याचा हट्ट सोडण्याचं आवाहन सुद्धा केलं। शासनाची भूमिका बदलणार नाही, कारण विमानतळ झालंच पाहिजे। विमानतळाशिवाय आपल्या देशाला विकासाचा पर्याय नाही किंवा पुण्यालाही विकासाकडे नेऊ शकणार नाही। सर्व शेतकऱ्यांना माझी भूमिका काही मान्य नव्हती। त्यांनी सांगितलं की आम्ही काही जागा देण्याचा प्रयत्न करणार नाही, पण मी सर्व शेतकऱ्यांना, इथे नसलेल्या शेतकऱ्यांना विनंती करतोय, आपल्या माध्यमातून जे आहे त्यांनाही विनंती करतोय की शेवटी ए हा मान्य आहे की तुम्हाला द्यायचं नाही, पण बी काहीतरी असावा। स्थानिक शेतकरी मात्र जमिनी द्यायला तयार नाहीत। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही शेतकऱ्यांची भेट घेऊन न्यायालयीन मार्गाने लढण्याचा सल्ला दिला। खासदार सुप्रिया सुळेंनीही शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं जाणून घेतलं। शरद पवार, प्रतिभा पवार, सदानंद सुळे, सुप्रिया सुळे, रेवती सुळे आणि विजय सुळे ही माझी इमिजिएट फॅमिली। आमची पुरंदरमध्ये एक इंचही जमीन नाही। उद्या जायचं, ऑनलाईन सर्वे असतो ना, उद्या तलाठ्याच्या ऑफिसमध्ये जायचं, तिथे पुरंदरचा पूर्ण मॅप करायचा आणि तो चेक करायचा, आणि त्याच्यात कुठेही माझी जमीन निघाली तर तुमचं पूर्ण नाव काय? संतोष बबन हागवणे, संभाजीनगर जिल्हा। जेवढी माझी निघेल ती मी ब्लँक पेपरवर तुम्हाला सही हवते ना करून देते। माझी सगळी जमीन संतोष भाऊ हागवणेला गिफ्ट। मध्यस्थांनी आधीच शेकडो एकर जमिनी विकत घेतल्यात। त्यांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प रेटला जातोय असा गंभीर आरोप शेतकरी करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। 10 सेकंद 10 बातम्या। प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी, फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास। भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका। ब्रिटिश एअरवेज, स्विस इंटरनॅशनल आणि एमिरेट्स कंपन्या वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस। पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। सीमा सुरक्षा दलात 16 नवीन बटालियन समाविष्ट करण्यास केंद्राची मंजुरी। नागपुरात शिक्षण विभागातील बोगस नियुक्त्या प्रकरणी एसआयटी चौकशीचे संकेत। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्यवाही करण्याच्या सूचना। पीओपी पासून तयार केलेल्या गणेश मूर्तींना विशिष्ट परिस्थितीत परवानगी देणं शक्य असल्याचा राज्य सरकारचा कोर्टात दावा। 1 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कोर्टाचे आदेश। पाणी कपातीपासून मुंबईकरांना दिलासा। पाणी पुरवठ्यात कपात केली जाणार नसल्याचं पालिकेनं केलं स्पष्ट। नागपूर शहरातल्या सिनेमाप्रेमींसाठी आनंदाची बातमी। जगातली सर्वात मोठी सिनेमा स्क्रीन उभारली जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा। त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करा। अनधिकृत लाडू विक्री केंद्र प्रकरणी पुरातत्व खात्याचं पोलिसांना पत्र। अस्थमा रुग्णांसाठी कोल्हापुरातील हवा ठरते धोकादायक। श्वसनाच्या आजारांचा धोका वाढतोय। छत्रपती संभाजीनगरातील गणेशपूर धरणातल्या माशांचा मृत्यूचं कारण अस्पष्ट। याच धरणातून पाणीपुरवठा होत असल्यानं ग्रामस्थ चिंतित। 8 मे पासून होऊ शकते बेस्टची भाडेवाढ। प्रशासनाला अद्यापही परिवहन प्राधिकरणाच्या लेखी मंजुरीची प्रतीक्षा। बेशिस्त रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात विशेष मोहीम। 15 दिवसात 48,000 चालकांवर कारवाई। 40 लाखांचा दंड वसूल।